हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा. अभंग 1618. काय ऐसी वेळ ओढवली अमंगळ, आजी दुखवले मन, कथा काळी झाला सीन. पापाची या गुन्हे त्याची ये वेळे दर्शने, तुका म्हणे कानी घालू आले दुष्टवाणी. 1618. आज अशी काय अशुभ वेळ आली, हरिकथा श्रवणाचे वेळी मन दुखावले. शीन झाला माझे पूर्वजन्मीचे पाप, हरिकथा श्रवणाच्या वेळी आडवे आले आणि मला दुष्ट लोकांचे दर्शन झाले. तुकाराम महाराज म्हणतात, हे दुष्ट लोक श्रोत्याच्या कानावर त्यांची अमंगल वाणी घालण्यासाठी येतात, हरिकथा श्रवण करण्यासाठी येत नाही. 1619. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवनी जीव भ्याला शरण गेला विठोसी. प्रारब्ध हे पाठी गाढे सरे पुढे चालता, तुका म्हणे रोकडी हे होती पाहे फजिती. किती वेळा जन्माला यावे आणि संसाराच्या मोहाने फजित करून घ्यावी. त्यामुळे जीव घाबरला आणि या चक्रातून सुटण्यासाठी विठोबाला शरण गेला. जीवाच्या पाठीला जबरदस्त प्रारब्ध लागले आहे. किती सोसून पुढे चालावे पण सरतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझी येथे स्पष्टपणे फजितीच होत आहे. 1620. होतो सापडलो वेठी जाता भेटी संसारा, तो या वाटे कृपा केली भेटी झाली विठोसी. होता भार माथा माझे बहु ओझे अमूप, तुका म्हणे केली चिंता कोण दाता भेटेल. 1620. संसार करता करता त्याच्या फेऱ्यात सापडलो, देहभावात भ्रमलो, पण भक्तीच्या मार्गावर विठ्ठलाची भेट झाली. माथ्यावरचा परपंचाचा फार मोठा भार होता. तुकाराम महाराज म्हणतात, आता हे ओझे कोण हलके करील अशी चिंता करीत होतो, त्यावेळी विठोबाचा दाता भेटला. 1621. जा रे तुम्ही पंढरपुरा, तो सोयरा दिनांचा, गुण दोष नानी मना, करी आपणा सारिके, उभारोनी उभा कर भवपारस तारया. तुका म्हणे तातंड मोठी झाली भेट उदंड. 1621. भाविकांनो तुम्ही पंढरपूरला जा, तो पांडुरंग दिनाचा सहाय्य करता आहे. शरणागताचे गुणदोष पाहत नाही, तो आपल्यासारखं करतो. भक्तांना भवसागरातून पार करण्यासाठी तो आपले हात वर करून उभा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, दीन दुःखिताला भेटण्याची त्याला फार उत्कंठा आहे. त्याची भेट झाली की जन्माचे कल्याण होते. 1622. या रे हरिदासांनो जिंको कळी काळा, आमुची या बळा पुढे किती बापुडे, रंग सुरंग घमंडी नाना छंदे, हास्य विनोदे नामाची आवडी, येणे तेने प्रकारे बहुता सुख जोडे. पूजन ते घडे नारायणा अंतरी, वाकोडी या माना बोलावे आरुष, येईल तो त्यास छंद पडिये गोविंदा, आपुल्या आनंदे एका पुढे एक नटा, नाही थोर मोठा लहान ए प्रसंगी, तुका म्हणे येथे प्रेम भंगू नये कोणी, देवभक्त दोन्ही निवडता पातक. 1622. हरिदासांनो या आपण कळी काळाला जिंकू, आपल्या शक्तीपुढे त्याचे बापुडे बळ कितीसे असणार. रंग सुरंग घमंडी नाना छंद कराल, पण त्यामध्ये नामाची आवड धरून करा, त्यामुळे पुष्कळ सुखाचा लाभ होतो. चित्तात नारायणाचे पूजन घडते. वाकड्या माना करून का असेन, वेडे वाकडे अशुद्ध का होईना, आपणास जमेल तशा पद्धतीने त्या छंदात नाचू गाऊ, अंतरी सुखाचा लाभ करून घेऊ, हेच गोविंदाला प्रिय आहे. आपापल्या आवडीप्रमाणे एकाहून एक नटाप्रमाणे रंगून राहा. या ठिकाणी कोणताही भेद नाही. आज या प्रसंगी कोणी लहान अथवा थोर नाही. तुकाराम महाराज म्हणतात, प्रेमभंगाचे पातक कोणी करू नका. येथे देवभक्त प्रेम हे एकच आहे. 1623. देव जाणता आपली या सत्ता एका एकी, देवचतुर जानोनी अंतर वर्ततसे, देव निराळा अलिप्त विटाळा, तुका म्हणे. 1623.
देव चिन्मय निर्विषय ज्ञान स्वरूप आहे, त्या सर्वत्र त्याची सत्ता आहे. देव चतुर आहे, प्रत्येकाचे अंतकरण जाणून त्याप्रमाणे वर्तन करतो. तुकाराम महाराज म्हणतात, देव सर्वांपासून म्हणजे त्रिगुणापासून सत्व रज तम अलिप्त असल्याने त्याच्या ठिकाणी मल नाही. 1624 माझ्या मुखे मज बोलवितो हरी, सकळांच्या अंतरी नारायणा. न करावा द्वेषभूतांचा मत्सर, हा तव विचार जाणो आम्ही. तुका म्हणे दोष नाही या विचारे, हिताची उत्तरे शिकविता. 1624 सर्वांच्या अंतकरणात निवास करणारा नारायण मला माझ्या मुखाने बोलवितो. कोणत्याही भूतमात्राचा द्वेष मत्सर करू नये हा विचार आम्ही जाणतो. याप्रमाणे जर कोणाला त्याच्या हिताचा विचार सांगितला तर त्यामध्ये पाप लागत नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. 1625 मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेवियेला. कोण त्याची करील कीव, जीवे जीव नियनती. पुढीलांसाठी पाजळी सुरी, आपुली चोरी अंगुळी. तुका म्हणे पुढे कुटीती हाडे, आपुल्या नाडे रडतील. 1625 जो कोणी निष्पाप प्राण्याचा वध करून त्याचे मांस खातो, त्या चांडाळाला आपण वैरी निर्माण करून ठेवला हे ध्यानात येत नाही. आपल्याप्रमाणे दुसऱ्याला जीव आहे हे तो जाणत नाही. त्याची कोणाला दया येईल. प्राण्याच्या मानेवर घाव घालण्यासाठी सुरी पाजळतो, पण स्वतःच्या करंगळीला धक्का लागू देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, दुसऱ्याची हाडे कुटून पीठ करणारे त्यांच्या कर्माची फळे भोगताना असेच रडतील. 1626 तुझ जाणे ताने नाही पांडुरंगा, काजी मज सांगा उपेक्षिले. तुझ ठावे होते पातकी मी खरा, आधीच का थारा दिला पायी. अंक तो पडिला हरीचा मी दास, भेद पंगतीस करू नये. तुका म्हणे आम्ही जिंतिले ते खरे, आता उरे पुरे तुम्हा लागी. 1626 हे पांडुरंगा, मी ताने बालक असल्याने तुझे स्वस्वरूपाचे ज्ञान मला नाही हे तुला ठाऊक आहे ना. मग माझी उपेक्षा का करतोस? मी खरोखर पापी आहे हे तुला माहीत होते तर तू मला तुझ्या पायाजवळ आश्रय का दिलास? मी हरीचा दास आहे अशी माझी ओळख झाल्याने मी संतांच्या पंक्तीला बसलो. आता पंक्तीभेद करणे तुला शोभणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तुला जिंकले आहे. आता आमच्यात काय गुणदोष असतील त्याचे उणे अधिक तुझ्याकडे राहील. 1627 आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची आमुच्या जीवांचे जीवन, शब्द वाटू धनलोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. आमच्या घरी हरिभक्तीचे अभंग संत वचने या शब्दांचे धन हीच रत्ने आहेत. ऐहिक धन नाही, शब्दच आमचे शास्त्र आहे. त्याचा आम्ही प्रयत्नपूर्वक सांभाळ करतो. आमच्या जीवाच्या सर्व गरजा व्यावहारिक पारदर्शिक शब्दांचे ऐश्वर्यच भागवितो. आमच्या मनातील भक्तिभाव देवाजवळ प्रकट करायचा आहे. हरिभक्ताचा मार्ग लोकांना दाखवायचा. ती शब्दांची सामग्री, साधन सामग्री आमच्याजवळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, शब्दरूपी देवाचा शब्दाच्या द्वारे गौरव करू. 1628 ब्रह्मज्ञानदारी येते काकुलती, अवेरिले संती विष्णुदासी. रिगोपाये माझी बळेची त्याचे घर, दवडिती दूर मनोनिया. तुका म्हणे येते न चले सायास, पडिले उदास त्यांच्या गळा. विष्णुदास आणि संत यांच्या दारी ब्रह्मज्ञान मला तुमच्या घरी आश्रय द्या म्हणून कळवळून प्रार्थना करते, पण ते त्याचा स्वीकार करीत नाही. ब्रह्मज्ञान बळेच त्यांच्या घरात प्रवेश करू पाहते म्हणून संत त्या ब्रह्मज्ञानाला दूर ठेवतात. तुकाराम महाराज म्हणतात, संता घरी प्रवेशाचे प्रयत्न सफल होत नाही हे पाहून उदासवाने ब्रह्मज्ञान त्यांच्या गळ्यात पडते. 1629 कासया लागला यासी चौघा चार, मुक्तीचा व्यवहार निवडिला. ग्वाही भक्तांची घालून या वरी, महजर करी आहे माझ्या. तुम्हा वेगळे आपुल्या ठाई, होते करुणी तेही माझे माझे. भांडण शेवटी झाले एकवट, आता कटकट करू नये. ठेविला ठेवा तो आला माझ्या हाता, आता नसे सत्ता तुझ देवा. तुका म्हणे वाया विण खटपटा, राहिलोनी वाटा घेऊन या. 1629 हे देवा, आम्ही मुक्त आहोत यांचा निर्णय यापूर्वीच लागला आहे. आता पुन्हा हा वाद चार चौघात आणण्याचे काही कारण नाही. या वादाच्या संदर्भात पूर्वी जो करार झाला ती प्रत माझ्याकडे असून मुक्त झालेल्या संतांची त्यावर साक्ष आहे. संसार भ्रमाच्या मोहाने मी व माझे तुमच्यापासून भिन्न वाटत होते.
पण संसार भ्रम दूर झाला, तुमचे माझे ऐक्य झाले. आता कटकट करून भांडण काढू नये देवा. परमानंदाचा ठेवा तुझ्याकडे दिला होता, तो आता आमच्या हाती आला आहे, त्यावर तुझी सत्ता नाही. आता माझ्या वाट्याचा भाग मला मिळाला, माझे मन शांत झाले. आता काही खटपट करणे व्यर्थ आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1630 जास्ती पंढरीस म्हणे जाईन तयास, तया आहे संसार ऐसे बोले तो महार. असो नसो भाव जो हा देखे पंढरी राव, चंद्रभागे नाहती तुका म्हणे बलते हाती. पंढरपूरला जाणाऱ्या विष्णुदासांना पारपंचिक लोक म्हणतात. आम्ही तर पंढरपूरला जाणार आहोत, पण घरातून बाहेर जाण्याची त्यांची तयारी नसते. आम्हाला संसार आहे म्हणून जो पंढरीला जाण्याची टाळतो तो निंदनीय आहे. अंतकरणात भाव असो अथवा नसो, जो पांडुरंगास पाहतो त्याला संसार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जे चंद्रभागेत स्नान करतात ते संसार मुक्त होतात, भले ते कोणत्याही जातीचे असो. 1631 दरियेली सोंगे येणे अवघी पांडुरंगे, ते हे ब्रह्मविटेवरी उभे चंद्रभागे तिरी. अंतर्व्यापी बाही धांडोळीता कोठे नाही, योगयाग तपे ज्या कारणे दान जपे. दिले नेती जती भोग सकळ ज्या होती, अवघे लीला पाहे तुका म्हणे दासांस आहे. 1631 पांडुरंगाने तऱ्हेतऱ्हेची अवताराची सोंगे धारण केली आहेत. जे ते परब्रह्म चंद्रभागा नदी तीरावर उभे आहे, हा अंतर्व्यापी आहे याचा बोध घेता कुठेही सापडत नाही. योग याग तप दान जप इत्यादी साधने याला शोधण्यासाठीच येत आहे. एखाद्याने अर्पण केलेले न केलेले भोग तोच ग्रहण करतो. तुकाराम महाराज म्हणतात, जो आपल्या दासांना सहाय्य करून लीला करतो असे समज. 1632 ज्याचे गरजता पवाडे कळीकाळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा पुसा 6 18 जना. चिंतिता जयासी भुक्तिमुक्ती कामारी दासी, वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. 1632 श्रीहरीच्या नामाचे लीलांचे वर्णन करणारे पोवाडे गायले असता त्या भक्तांच्या कळीकाळही पाया पडतो. पांडुरंगांचा महिमा तुम्ही 6 शास्त्री 4 वेद 18 पुराणे यांना विचारा, ते साक्ष देतील. त्याच्या चिंतनाने भुक्तिमुक्ती हे दासदासी होऊन राहतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे नाव घेऊन वैकुंठाला जावे तो हा एकमेव पंढरीचा राजा आहे. 1633 ज्याचे गरजता पवाडे श्रुती शास्त्रा मौन न पडे, तेथे माझी वाचा किती पुरे करावया स्तुती. शिनला सहस्र तोंडे शेषफणी ऐसे धेंडे, तुका म्हणे मही पत्र सिंधून पुरेशाई. 1633 ज्याच्या रूपाचे गुणांचे लीलांचे वर्णन करताना 4 वेद 6 शास्त्र यांनी मौन धरले, ते श्रीहरीची कीर्ती गाण्यात मी कितीसा पुरे पडणार आहे. 1000 मुखाचा शेष श्रीहरीची कीर्ती गाताना थकला. तुकाराम महाराज म्हणतात, त्या श्रीहरीचे महात्म्य लिहिण्यास पृथ्वी एवढा कागद आणि समुद्रा एवढी शाई सुद्धा पुरी पडणार नाही. 1634 देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावन. न जळे न बुडे नवे काही, विषतेही अमृत पाही. न चुके वाट न पडे फंदी, नवे कधी यमबाधा. तुका म्हणे नारायण येता गोळ्या वारी बाण. ज्याचे संरक्षण करण्यास देव तत्पर आहे, त्याला कोण मारण्याचे धाडस करील. तो काट्यांनी भरलेल्या रानावनातून अनवाणी फिरला तरी त्याला काटे मोडणार नाही. आगीत जो जळणार नाही, पाण्यात बुडणार नाही. विष दिले तरी पिताना त्याचे अमृतात रूपांतर होईल. तो चुकीच्या मार्गाने भरकटत जात नाही, म्हणून दुष्कर्म करीत नाही. नश्वराच्या फंदात पडत नाही, त्याला कधीही यमाची बाधा होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्यावर बाणांचा किंवा गोळ्यांचा वर्षाव झाला तरी नारायण त्याचे निवारण करतो. 1635 कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावियेला. दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले, नको पाहो केले पाप पुण्य. पतित पावन ब्रीदे चराचर, पातकी अपार उद्धारिले. तुकया बंधू म्हणे द्रौपदीचा धावा, केला तैसा मला पावे आता. 1635 हे द्वारकेच्या राजा, सख्या तुला उशीर का झाला. तू कोठे गुंतलास. 3 जणांचे रक्षण करावे हे तुझे ब्रीद तू सांभाळ. माझे पाप पुण्य पाहू नको. तू पतितांना पावन करतो, ही तुझी कीर्ती साऱ्या विश्वात पसरली आहे. आजपर्यंत अनेक दीन पापी यांचा तू उद्धार केला आहे. तू द्रौपदीचा धावा ऐकून धावत गेलास, त्याप्रमाणे माझ्यासाठी धावती.
पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.